दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मधील अनुक्रमांक 10 असलेले अपक्ष उमेदवार नाना पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात पार पडला. प्रचार शुभारंभानंतर परिसरात प्रत्यक्ष प्रचाराला वेग आला असून नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. संभाजी चौक, नानावल्ली, प्रगती सोसायटी आदी भागांमध्ये नाना पवार यांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करत नाना पवार यांचं स्वागत केलं व शुभेच्छांचा वर्षाव केला. या प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांनीही आपले प्रश्न, समस्या मांडत नाना पवार यांच्याशी संवाद साधला. अपक्ष उमेदवार म्हणून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, मूलभूत सुविधा आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आपले प्राधान्य असल्याचं नाना पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. कोणत्याही पक्षाच्या दबावाशिवाय थेट जनतेसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. नेता नव्हे कार्यकर्ता, नाना पवार सर्वांकरता या आमच्या स्लोगन प्रमाणे आज या ठिकाणी जर का बघत आलोय, काम करत आलोय, काम करत राहणार, नाना पवार सर्वांकरता असं आमचं एक स्लोगन होतं. आणि हे जे सभामंडप आहे आज प्रज्ञानगर मधलं प्रभाग क्रमांक 14, हे माझी मिसेस नगरसेवक असताना, रंजना पवार नगरसेवक असताना या ठिकाणी 20 लाखाचं सभामंडप बांधलं. आणि इथून आम्ही आता प्रचाराची सुरुवात आपल्या सिद्धेश्वर मंदिरापासून गणपती मंदिरापर्यंत करतो. या भागात जर का खरंच बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 14 हा खरंच वंचित राहिलेला आहे. या ठिकाणी 100% स्लम असल्यामुळे या ठिकाणी निधी येत नाही. या ठिकाणचे नगरसेवक हे फक्त नाम मात्र राहतात, त्यांना फक्त नावासाठी नगरसेवक व्हायचं असतं. परंतु आम्ही आजपर्यंत जे काम करत आलो ही सर्व जनता आमच्या पाठीमागे आहे आणि या जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. त्यांचे विश्वासाच्या खातर आम्ही या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहोत. आमची निशाणी ही नारळ आहे आणि नारळ निशाणीला येणाऱ्या 15 तारखेला सकाळी 7:30 वाजेपासून मतदान व्हायला सुरुवात होणार आहे. आणि हे मतदान होत असताना एक विक्रम या प्रभाग 14 मध्ये होणार आहे. अतिशय आम्हाला पोषक असं वातावरण इथले सर्व स्थानिकांचं, सर्व महिलांचं, सर्व मित्रांचं, आमचे मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब भोकरे असतील, प्रशांत उदावंत असतील, नंदू सोनवणे असतील, रामभाऊ गायकवाड असतील, विनोद मोडुंगे असतील, संदीप सागळे असतील, गोरख साळे असतील, सागर बरवट सर्व असतील, हे आमचे सर्व मित्र आम्हाला सर्व सहकार्य करताय. आणि या भागातील रहिवासी या ठिकाणी आज आम्हाला बोलवलं, आमचं औक्षण केलं, आम्हाला मान सन्मान दिला. या महिलांना या ठिकाणी ग्वाही देतो का येणाऱ्या 15 तारखेला सर्वांनी नारळ निशाणीजवळ बटन दाबून ज्ञानेश्वर नाना पवार यांना मोठ्या प्रचंड मताने विजय करा असं या ठिकाणी आवाहन करतो. तर प्रचारादरम्यान नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत असून नेता नव्हे कार्यकर्त्या, नाना पवार सर्वांकरता हा संदेश मतदारांमध्ये पोहोचताना दिसत आहे. यावेळी कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून आली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.